आज 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करण्यात आली। तसेच सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगान करून देशाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करून स्वातंत्र्य लढ्यातील थोर महापुरुष, क्रांतिकारी व हुतात्म्यांचे स्मरण केले। यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नव्हे, तर देशप्रेम, राष्ट्रभक्ती, जबाबदारी, शिस्त, कर्तव्य आणि एकात्मता यांचा स्वीकार करणे आहे। आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले आहेत, तसेच देशाप्रती काही महत्त्वाची कर्तव्येही दिली आहेत। या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे हीच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली ठरेल। राष्ट्रीय एकता आणि अखंडता हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी अधोरेखित केले। कार्यक्रमाला विधान परिषद आमदार संजय खोडके, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, सौ रीनाताई नंदा, मनपा महिला बाल कल्याण सभापती ममता संदीप आवारे, स्वीकृत नगरसेवक भोजराज काळे, मनपा नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, गुड्डू उर्फ प्रशांत धर्माडे, प्रमोद महल्ले, सौ मीनल योगेश सवाई, रतन पहलवान डेंडुले, मनीष बजाज, मंगेश मनोहरे, सौ अर्चना मनीष पाटील तसेच माजी नगरसेवक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, सर्व सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरायू होच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। या कार्यक्रमामुळे सर्वांचे हृदय देशभक्ती व राष्ट्रप्रेमाच्या भावनेने ओतप्रत झाले।